हाय, नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणार आहे आपण तुरीच्या दाण्यांची कचोरी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर मी तुरीच्या शेंगा सोलून त्याचे दाणे काढून घेतलेले आहे, बघू शकता. कोथिंबीर घेतली, लसूण, हिरवी मिरची, हा मैदा आहे आणि इथं बडीशोप, जिरे आणि धने. चला मग सुरुवात करू. बडीशोप, धने आणि जिरे एकत्रच भाजून घ्यायचे आबडधोबड. ते भाजून मी काढून घेतलेले आहे. आता आपण तुरीचे दाणे भाजून घेऊ. बघू शकता भाजून झाले दाणे. आपल्याला जास्त पण नाही भाजायचे. आता ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. प्लेटमध्ये काढले, ते थंड व्हायला ठेवू. थंड झालेत, आता मिक्सरच्या भांड्यात फिरून घेऊ. फिरून घेतलेत बघा, असे फिरवायचे. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही ठेवायचे. आता आपण याची चटणी बनवून घेऊ. त्याच्यासाठी पॅन गरम करायला ठेवला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. आता जिरे टाकून घेऊ आणि चांगले जिरे तडतडू देऊ. आता हिरवी मिरचीची चटणी टाकून घ्यायची. ही चटणी मी खलबत्त्यात हिरवी मिरची आणि लसूण कुटून घेतला होता. तुम्ही मिक्सरमध्ये काढू शकता, पण लगेच थोडीशी होती त्याच्यामुळे मी खलबत्त्यात कुटून घेतली होती. थोडीशी हळद टाकून घ्यायची, कारण कचोरी कमी तिखट करणार आहे मी. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. तुम्ही तिखट जास्त घातलं तरी चालेल, पण माझं बाळ आहे ना खाणारं, त्याच्यामुळे मी कमी तिखट करणार आहे. आता जी चटणी आपण मिक्सरला फिरून घेतली होती ती त्यामध्ये घालून घेऊ आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं. बघू शकता. आणि ते जिरे, धने आणि बडीशोपची जी पूड मी ती पण खलबत्त्यात कुटून घेतली होती, ती आता या ठिकाणी त्यामध्ये टाकून द्यायची आणि परत चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता गॅस बंद करायचा आणि ती थंड व्हायला बाजूला ठेवून द्यायची. तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ. तर मैदा मी चाळून घेतलेला आहे आणि 2 चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे. तुम्ही तुपही घेऊ शकता, पण मी तेलच घेतलेले आहे. आणि ते घट्ट गोळा बनवून घ्यायचा. आपण चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा जरा घट्ट मळायचा. कोमट पाणी घ्यायचं थोडंसं, म्हणजे की मग तो चांगलं भिजून होतो. बघू शकता. आता ते बाजूला ठेवून देऊ आणि बघू. आपली चटणी आता बनवलेली थंडी झालेली आहे. पीठ मुरायला ठेवून दिलेलं आहे. आता ही चांगली हाताने एकजीव करून घ्यायची. चांगले एकजीव करायची आणि आता त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. म्हणजे आपल्याला कचोरी किती मोठी बनवायची त्याच्यानुसार गोळे बनवून घ्यायचे. हे बघू शकता, मी गोळे हे बनवून घेतलेले आहे चटणीचे. आता आपण पीठ बघू. पीठ पण छान मुरलं आहे. आता पिठाचे पण गोळे बनवून घेऊ.
जेवढा तो गोळा आहे तेवढाच पिठाचा पण गोळा करायचा. पिठाचा थोडा जास्त घेतला तरी पण चालतो, पण दोन्ही प्रमाणात असलं की छान होते. आणि चांगली पारी करून घ्यायची. कचोरी हातावरच बनवायची, छान होते. पोलपाटावर लाटून सुद्धा बनवू शकता, तसं काही नाही. आणि आता चांगले आतमध्ये ठेवून दाबून घ्यायची. कडा चांगल्या दाबायच्या म्हणजे की त्या सुटल्या नाही पाहिजे. बघू शकता. आपल्याला आणि मोठी कचोरी बनवायची असले तर गोळे थोडे मोठे मोठे बनवायचे दोन्ही पण. बघू शकता. कचोरीची साईज छोटी आहे, छोटीच बनवलेली आहे. आणि साईज पण थोडी जाड ठेवायची, खूप पातळ पण नाही करायची. आता तेल गरम झालं आहे का, एक पिठाचा गोळा टाकून बघितला आहे, तेल गरम झालेलं आहे. खूप गरम असं तेल नाही करायचं कडकडीत. आणि झालं तरी लो फ्लेमवरच ही तळून घ्यायची कचोरी. फुल गॅसवर कधीच नाही तळायची. कचोरी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता याला बिलकुल हात नाही लावायचा, हलवायची नाही. ती आपोआपच वरती येते, ती येऊ द्यायची. आपण फिरवत राहायची नाही सारखं सारखं. बघू शकता. थोडा वेळ झाला की ती आपोआप वरती येते. गॅस कमीच ठेवायचा, फुल नाही करायचा. बघू शकता आपले कचोऱ्या कशा वरती आल्यात. आता आपण या साईडला टाकून घेऊ. बघा किती छान वरती आल्यात. आता आपण या साईडला टाकून घेऊ. आणि कमी गॅसवरच तळून घ्यायच्या. बघा असा कलर झाला की आपल्या कचोऱ्या बनवून तळून झाल्यात. सॉरी, बघू शकता. आता परत मी बनवून ठेवल्या होत्या, परत मी त्यामध्ये टाकून पूर्ण कचोऱ्या तळून घेते आणि दाखवते. बघू शकता आपली कचोरी रेडी आहे. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.